नमस्कार मित्रांनो, आज आपण परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील अस्मिता सूर्यवंशी यांना प्रँक कॉल करणार आहे। अस्मिता सूर्यवंशी म्हणजे आपल्या महाराष्ट्राची लाडकी पोलीस जोडी। तर लाडकी पोलीस जोडी आहे, त्यांचे भरपूर व्हिडिओ आहेत आणि खूप चांगले चांगले व्हिडिओ असतात। तर त्यांना आज आपण डायरेक्ट फसवण्याचा प्रयत्न करणार आहे। प्रँक आपल्या अंगलूट येते का कसं कसं होतंय तुम्ही कंटिन्यू बघण्याचा प्रयत्न करा। चला तर मी डायरेक्ट आता अस्मिता मॅडमला प्रँक कॉल टाकतो। हॅलो हॅलो. पोलीस मॅडम बोलता का तुम्ही? हो बरोबर आहे. बोला. अहो मॅडम, मी गरीब मुलगा हो, कॉलेज करता हो. तुम्ही परवा दिवशी मला विनाकारण मारले. परवाच्या दिवशी मी कोणालाच मारलं नाही, कॉलेज केलं तरी तुम्ही. अहो खरंच तुम्ही कॉलेजवर आला होता आणि तुम्ही मला विनाकारण मारले, उगाच्या उगा मारले गरीब मुलाला एका. मी तुला परवाच्या दिवशी तर काय मारलं नसेल. हा, कॉलेज सुट्ट्या हो लागून किती दिवस झालेत बघ. काम काय ते सांग. काम काय नाही, तुम्ही विनाकारण मारलेला आहे. म्हणजे माझी ती स्टडी चालू होती आणि स्टडी करून आम्ही रोडवरून जात होतो, तर तुम्ही तिथं मारलेला आहे विनाकारणच मला. मी विनाकारण कोणाला मारत नाही. काहीतरी आगाऊपणा केला असेल, कोण्या पोरीला छेडला असेल, कोणत्या पोरीने तुझं नाव सांगितलं असेल आणि त्याच्यानंतर खाल्ली असेल मार. अहो पण ती विषय माझा नव्हताच, माझ्या मित्राचा होता ती विषय. समजा आलाच का नाही लाईन वर? मग तुझा मित्र काय आणि तू काय? मग सोबतच राहत असताल ना तुम्ही? हा, सोबतच राहतो पण गुन्हेगार सोबत राहतो, मित्र आहे तर खाल्लास त्या मित्राबरोबर मार. त्यात एवढं काय लगे आणि कॉल करायची काय गरज होती तुला? मग आपण विचारणं गरजेचं आहे ना, मला विनाकारण का मारलं तुम्ही? तू पोलीस स्टेशनला ये, तुला सांगते मी का मारलं. पोलीस स्टेशनला आहो, त्या रोडवरती मला मारताना खूप भीती वाटत होती. पोलीस स्टेशनला याची तर किती भीती वाटेल. नाही, तिथून पळून गेलास ना तू आणि पुन्हा तुझी हिंमत झाली मला कॉल करण्याची. अहो करावं म्हणलं, तुम्ही मला उगाच्या उगं मारलंय मॅडम. उगाच्या उगा मी कोणालाच मारत नाही. पोलिसांना काय काम धंदे नाहीत का तुला उगाच्या उगाच मारायला? अहो पण तुम्ही त्या माझ्या मित्राची चुकी होती तर त्या मित्राला धरायला पाहिजे होतं की. अरे त्या मित्राला धरायला पाहिजे होतं, त्याच्यासोबत होतास का नाही तू ते सांग मला अगोदर. अहो त्याच्या बरोबर असलो म्हणजे काय झालं, पण गुन्हा त्यानं केलाय ना, मी कुठे केलाय? मग तुला काय गरज होती पळून जायची? थांबायचं होतं ना. मॅडम माझी काही चुकी नाही, तेव्हाच तिथं सांगितलं असतं, कशाला खाल्ला असतास रे मार? तेव्हा पळून जाऊ लागलास का नाही तू ते सांग मला अगोदर. अहो ती प्लॅस्टिकची काठी लय लागते हो मॅडम, हाणल्या झपदीने लागते. अरे ती लाठी लागण्यासाठीच असती, ती काय पूजा करण्यासाठी नसती, कळलं का? पूर्वीच्या काळात ती इळूची काठी उलट चांगली होती. म्हणजे पूर्वीच्या काळापासून तू मार खातोस का पोलिसांचा? तसं नाही हो, पण ती हा, सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. सांगण्याचा काय प्रयत्न करणार आहेस तू? पण मला ते सांग. तू इकडे बघ, तू आता सध्या कुठं आहेस ते सांग मला. मी कुठं काय असं ना, पण मी तुम्हाला आशेसाठी फोन केलाय. मला उगाच्या उगा तुम्ही मारले गरीब मुलाला एका. तू गरीब नाहीसच. गरीब मुलगा एवढी हिंमत करत नाही की पोलिसांना रिटर्न कॉल करून म्हणायची की मला उगाच मारलं म्हणून तुम्ही. अहो पोलिसांना रिटर्न कॉल करण्याची हिंमत माझ्यात नाहीतच बरं का, पण पोलिसांना बोलण्याची पण खूप आवड आहे मला. आवड आहे पोलिसांना बोलण्याची तर समोर ये, पोलीस स्टेशनला ये. काही काम असेल तर ये. पोलिसांना एवढं रिकामं काम नसतंय कोणाला पण बोलत बसायला, कळलं का? म्हणजे पोलीस स्टेशनला बोलवून घेऊन अजून रिटर्न मला मारणार हो का तुम्ही? अरे बाबा, तुझी चुकी असली तर मार खाशील, चुकी नसली तर कशाला मार खाशील? आम्हाला काही एडबिड लागले का कोणाला पण मारायला? नाही हो, मी पण आम्ही तुमच्या संरक्षणासाठी, तुझी बहीण असो, कोणी असो, मैत्रीण असो, त्यांच्या संरक्षणासाठी कॉलेजला येतो का मारण्यासाठी येतो तुम्हाला? तुमचं बी तुम्ही काहीतरी चिचोरेपणा केला असेल तेव्हाच मार खाल्ला ना तुझ्या मित्रांनी. तू तुझ्या तोंडाने सांगतोयस ना. हा, मग अजून कसं बोलतो आणखीन पोलीस स्टेशनला बोलून मारणार का म्हणून? मग मला माझ्या मनात आलं म्हणून बोललो. कसं आहे ते मॅडम, माझं तुझ्या मनात काही पण येईन रे, पण व्यवस्थित बोलायचं. समोर कोणाला बोलतोस त्याचं भान ठेवायचं जरासं. अहो त्या आमचं शिक्षण नसल्यामुळं भाषण फसतंय सारखं. अरे कॉलेजला होतास की कॉलेजला मार खाल्लास आणि शिक्षण नाही म्हणायलास पुन्हा अजून किती खोटं बोलणार? अहो शिक्षण म्हणजे ती काय कामाचं आहे? ती नुसतं डिग्री मिळवण्यासाठी शिक्षण घेतलेलं आहे ती. अरे रे 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 रे, तू लय पोचलेला दिसायलास. तू थांब, तुझं लोकेशन काढते. तू जिथं आहेस ना तिथं डायल 112ला कॉल केल्याच्या नंतर तू अवघ्या 10 मिनिटांमध्ये सापडतोस. तू ताणच घेऊ नकोस. अहो थांब तू. मॅडम सॉरी, मनापासून सॉरी मॅडम. तुम्ही काय मनापासून सॉरी बिरी काय नाही. मी तुझं आत्ता लोकेशन तुला 5 मिनिटांमध्ये झाले, रेडीच आहे मी. अहो माझा नंबर ट्रस्ट करू नका मॅडम, तुमच्या पाया पडतो मॅडम. अरे पाया पडतो मग कॉल कशाला केला? आम्हाला काम धंदे नाहीत का काही? काय काम होतं तुझं? अहो माझं एक काम होतं.
मी तुमच्या जिल्ह्यातनं बोलत पण नाव, मी परभणीचा नाव, पण मी तुळजापूरचा लय लांबचा मी. अरे मग मी तुला कधी मारलं? तुळजापूरचा आहे म्हणून सांगायला तुळजापूरला आलते का मी ड्युटी करायला? तुम्ही आला नाव, पण मी सहजच तुम्हाला फोन करावा म्हणला असंच. अरे तुला मी कितीदा सांगायले सहजच. तू कोण आहेस? तुझं नाव सांग आणि का फोन केलास ते सांग. अहो मी नंदू मोरे बोलतोय तुळजापूरहून. मॅडम तुम्हाला प्रँक कॉल करावा म्हणून फोन केलतो, पण माझ्याच अंगलुटी आले हे समज. अरे बाबा, तू फ्रँक कॉल वाला आहे का? तुझे युट्यूबचे व्हिडिओ पाहते मी आणि तू माझ्यावर फ्रँक कॉल केला? अहो करावं म्हणलं पोलिसावर. 5 ते 10 मिनिटांमध्ये वागा बसत होतास जेलमध्ये जाऊन. अहो मला लय भीती वाटली इथं. मला खरंच वाटलं माझा नंबर तुम्ही ट्रस्टला टाकता हो काय आता. टाकणारच होतो, कारण की विनाकारण तुझी एवढी हिंमत की बाकीचं सोडून दे, पोलिसांनाच कॉल केला. अहो तुम्हाला प्रँक कॉल करावं म्हणलो, पण आता मीच जेलमध्ये गेलो असतो. असा फ्रँक कॉल करणं असतंय का बाबा? काय सॉरी बरं का मॅडम, मनापासून सॉरी. ओके ओके, पण थोडा फ्रँक कॉल करा, पण असा व्यवस्थित करा हो. असं डायरेक्टली मला वाटलं ना एखाद्याला मारला असेल किंवा कुठं सापडला असेल पोरग, एवढं सांगायला की मी इकडे तिकडे, पुन्हा म्हणतो मी शिकलेला नाही. वा रे वा, छान कॉमेंट करता तुम्ही आणि व्हिडिओ पण छान असतात तुमचे. मी पण व्हिडिओ पाहते तुमचे. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. पण तुम्हाला मेन सांगायचं म्हणलं तर मी खाकीचा दिवाना हो बरं का. असं का? धन्यवाद. खूप मला पोलीस आवडतात आणि तुमची जोडी तर महाराष्ट्रात खूप फेमस आहे. धन्यवाद आमच्या जोडीकडून पण तुमचे. तर एकदा मॅडमला फोन करूनच घ्यावा. आणि साहेब पण लय भारी आहे ती बरं का. हो साहेब तर आहेतच भारी, त्यात काही शंका नाही. हा तर चलतंय मॅडम, राग तर काय आला नाही? राग आलता, सांगितलं ना अगोदरच आलता. आता फ्रँक कॉल म्हटल्याच्या नंतर जाऊ दे. ऑलरेडी तुम्ही लय रागीट बरं का, म्हणजे समोरचा काही शंकाच नाही, मी रागीटच आहे. तुम्ही नुसतं तशीच आहे. तुम्ही नुसतं डोळं जर फाडून बघितलं तर समोरचा गुन्हेगार होते, घायल होते. आता वरी झाड चढू नको हरभऱ्याच्या. नाही हो, खरं सांगा. बघितलंस कधी मला? व्हिडिओ मध्येच बघितलं असशील. व्हिडिओ मध्ये पण तुमचं बघितलं ना मी, डोळं बोलणं समजतंय ना थोडं थोडं. असं का? हा, म्हणजे साहेब लय गरीब असतील तुझ्या मते? साहेब एक नंबर माणूस आहे बघा. साहेब एकदम शांत आहे आणि तुम्ही जरा आगाऊ जाऊ थोडं. तुझ्या तर काय म्हणू, सगळ्यात जास्त आगाऊ तूच आहेस. माझा लहाना भाऊ सेम तुझी कॉफी आहे, त्याला मी प्रत्येक व्हिडिओ तुझा दाखवते, शेअर करत असते तिकडं. म्हणते ज्ञानू तू आणि हे, आणि विशेष माझं बी आडनाव मोरेच आहे. होय, आपलं अस्मिता मोरे, तू नंदू मोरे. म्हणजे माझा लहाना भाऊच झाला. म्हणजे सापड तू कधी मार खाणार. आता तुळजापूरला आलतो, अगोदर जर कॉल केला असता तर भेटले असते. म्हणजे तुळजापूरला किती दिवसापूर्वी आलतो? तरी 15-20 दिवस, म्हणजे हो 1 महिना झाला असेल. जॉब टाकला होता आम्ही तुळजापूरचा. नाही राव, भेट होती असते, पण आपलं कॉन्टॅक्ट 2-3 दिवसापूर्वी झालं. मोरेच म्हणल्यावर काय राव सिस्टर. चालते ब्रदर, असा त्रास देऊ नका कोणाला. म्हणजे माझा भाऊ आहे, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त शैतान असणार आहेस तू. मी तरी शांत आहे. आणि तेवढं असलं गरजेचं पण आहे आजकालच्या दुनियामध्ये. गरीब राहून आणि वागून काही खरं नाही. जे आहे ते सत्य तोंडावर बोला. बरोबर आहे. चालते बरं. हा चलतंय, घ्या काळजी मग. ओके ओके दादा, चला बाय. तर आज आपण महाराष्ट्रातल्या पोलीस जोडीला प्रँक कॉल केला होता आणि त्यांचे पण व्हिडिओ खूप भारी असतात बरं का. बोलून त्यांच्याशी मला पण खूप भारी वाटलं, कारण महाराष्ट्रातल्या पोलिसांना फसवणं खूप कठीण आहे. पण मी पाऊल टाकलेला होता, कारण पोलीस म्हणजे जनतेचा सेवक असतो आणि पोलिसाला कोणची लोक भेटतात तर चोर आणि गुन्हेगार हे पोलिसांना भीत असतो. तर आपल्यासारख्या सर्वसामान्य आणि प्रामाणिक माणसाला पोलिसांना भिण्याची काहीच गरज नाही बरं का. पण असोराव हे फक्त बोलण्यापुरतं योग्य आहे. पण मला सुद्धा सुरुवातीला फोन लावताना माझ्या अंगावरती काटा आल्यासारखं झालं होतं आणि कॉल करू का नको अशी माझ्या मनामध्ये प्रश्न बार येत होते.
पण असू द्या म्हणलं, मी पण एक शेतकरीच मुलगा आहे. आपण कुठं काही चोरी केलेली नाही किंवा त्यांना जास्त आपण शिव्याघाळ हिकलं तिकलं बारा भानगडी तसलं काहीच करणार नाहोत. तर आपण प्रामाणिक माणसासारखं 4 शब्द बोलणार आहोत, म्हणून मी माझ्या मनाला समजूत केली आणि शेवटी मी प्रँक कॉल करण्यासाठी तयार झालो. मला प्रँक कॉल करायचा नव्हता बरं का, कारण महाराष्ट्राचे पोलीस म्हणजे आपले देव असतात. ते सतत आपली मदत करत असतात, जनतेची सेवा करत असतात. तर चला मित्रांनो, तुम्हाला सुद्धा प्रँक कसा वाटलाय सांगण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्या लाडक्या महाराष्ट्राच्या पोलीस जोडीला आपण प्रँक कॉल केला होता, याच्या पुढे मी कोणाकोणाला प्रँक कॉल करतोय तुम्ही सुद्धा बघण्याचा प्रयत्न करा आणि बघत राहा आपलंच तुम्ही नंदू मोरे फार्मर हे यूट्यूब चॅनल. तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.